महापौरपदी जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उटगे। राज्याचं लक्ष लागलेल्या लातूर महापालिकेचा गड राखण्यात काँग्रेसला यश आलं असून आता महापौर आणि उपमहापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांना होती। अखेर बहुमताच्या जोरावर काँग्रेसच महापौर पदासाठी दावेदार असल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यानुसार काँग्रेसकडून लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे। दोन्ही पदांसाठी इतर कोणीही दावेदार नसल्याने निकाल स्पष्ट झाला असून लवकरच दोघेही अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत। लातूर महानगरपालिकेतील 18 प्रभागांमधील 70 जागांपैकी काँग्रेस पक्षानं 43 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय। वंचित बहुजन आघाडीनं 4 जागांवर यश मिळवले असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून एकूण 47 जागा त्यांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे महापालिकेवर काँग्रेस वंचित आघाडीचं वर्चस्व स्पष्ट झालंय। येथील महापालिकेत भारतीय जनता पक्षाला 22 जागांवर समाधान मानावं लागलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट केवळ एकाच जागेवर विजयी ठरला आहे। त्यामुळे भाजप विरोधी बाकावर बसणार आहे। दरम्यान लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालंय, त्यामुळे येथील महापालिकेत महिला महापौर असणार आहे। नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे आणि ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांचीच नावं समोर आल्यानं या निवडी औपचारिक ठरल्या आहेत। निकाल स्पष्ट होताच लातूर महानगरपालिकेच्या प्रांगणात काँग्रेस पक्षाच्या वतीनं विजय जल्लोष साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला। महिला सुरक्षितता, शहरांमधील स्वच्छता आणि शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्हीची सोय योग्य पद्धतीनं करण्याचं प्राधान्यानं काम करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी दिली आहे। तर रस्ते, पाणी आणि कचरा या शहराच्या मूलभूत समस्या आहेत। या समस्येचं निराकरण करण्यासाठी योग्य तो रोडमॅप तयार करण्यात येईल। निसर्गानं भरभरून पाणी दिलंय, मात्र पाणी पुरवठा उशिरा होतोय, त्याचं सुसूत्रीकरण करून लातूरकरांना योग्य आणि मुबलक पाणी पुरवठा कसा करता येईल याबाबत आम्ही काम करणार आहोत, असं उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांनी निवडीनंतर बोलताना म्हटलंय। दरम्यान भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधील सभेमधून दिवंगत नेते तथा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसून जातील असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात लातूरची निवडणूक गाजली, तसेच महापालिकेतील कोणाची सत्ता येणार याकडेही सर्वांचं लक्ष लागले होतं। अखेर काँग्रेसनं लातूरचा गड राखला असून 43 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.